प्रशांत घोडवाडीकर लिखित दलित अत्याचार समकालीन सामाजिक वास्तव या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न. दिनांक 9 मार्च 2024 रोजी नरहर कुरुंदकर प्रतिष्ठान येथे प्रशांत घोडवाडीकर लिखित दलित अत्याचार समकालीन सामाजिक वास्तव या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा डॉक्टर बजरंग बिहारी तिवारी यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मिलिंद बनसोडे, प्राध्यापक राहुल कोसंबी, दिगंबर मोरे, डॉक्टर दिलीप चव्हाण, डॉक्टर रवी एन सरोदे व अधिक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते. माझं नाव हनुमंत नारायण खंदारकर, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचा सदस्य आहे. आजचे या ठिकाणी पुस्तक प्रकाशन सोहळा झाला आहे. खऱ्या अर्थानं आपण दलित अत्याचार समकालीन वास्तव या विषयावरचं जे पुस्तक प्रकाशन झालं आहे त्या संदर्भानं जे प्रकाशन सोहळा या ठिकाणी झाला आहे. खऱ्या अर्थानं मराठवाड्यातील जे दलित अत्याचाराच्या संदर्भानं जी खऱ्या अर्थानं जे वास्तविक आहे ते या पुस्तकाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आणि खऱ्या अर्थानं वास्तविक मांडलेला आहे आमचे मित्र प्रशांत घोडवाडीकर सर. म्हणून या पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं सर्वांना मी शुभेच्छा देतो. मी प्राध्यापक डॉक्टर नितीन विजय गायकवाड, समाजशास्त्र संकुल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा येथे कार्यरत आहे. मी मागच्या 20 वर्षापासून विद्यार्थी चळवळीमध्ये काम करतो, आता कामगार चळवळीमध्ये काम करत आहे. विद्यापीठाच्या विविध प्रश्नासंदर्भात कर्मचारी संघटनेसुद्धा काम करत आहे. मागच्या अनेक वर्षापासून आमचे मोठे बंधू डॉक्टर प्रशांत घोडवाडीकर यांनी या पुस्तकाच्या संदर्भामध्ये अहोरात्र मेहनत घेत आहेत. ही मेहनत घेत असताना त्यांनी PhDच्या अनुषंगाने दलित अत्याचाराच्या संदर्भामध्ये ज्या ज्या ठिकाणी घटना घडल्या, महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी घटना घडल्या त्या त्या ठिकाणी भेटी देऊन तिथल्या ॲक्च्युअल डाटा आणि फॅक्ट फाइंडिंग जी रिपोर्ट आहे त्याचा कलेक्शन करून PhDचा शोध प्रबंध त्यांनी सादर केला आणि PhD अवॉर्ड झाल्याच्या नंतर तिथपर्यंत न थांबता पुण्यातील डायमंड प्रकाशन यांच्या पाठीमागे मागच्या 4 वर्षापासून त्यांनी फॉलोअप घेतला आणि डायमंड प्रकाशन पुणे यांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी दर्जेदार क्वालिटीचं आणि चांगलं एक दलित अत्याचारा संदर्भातली जी आकडेवारी शासनाला आणि इथल्या समाजव्यवस्थेला दाखवणारी जी आकडेवारी आहे ती त्यांनी या पुस्तकाच्या स्वरूपातून वास्तवरूपी मांडली आहे. त्याबद्दल मी त्यांना या पुस्तकरूपी प्रकाशन सोहळ्यानिमित्त धन्यवाद देतो आणि त्यांनी आजपर्यंत केलेल्या कामाला निश्चितच समाजामध्ये तळागाळातील लोकांना ज्या अॅट्रॉसिटी संदर्भामध्ये ज्या काही अपप्रचार आहे किंवा अॅट्रॉसिटी संदर्भामध्ये आज केतकी चित्रे नावाची एक नटी येते आणि ती काहीतरी अॅट्रॉसिटी संदर्भात विधान करते, अशा या वाचाळखोर विधानांना जर फुल स्टॉप द्यायचं असेल तर हे पुस्तक समाजामध्ये आणि विचारवंतामध्ये आणि वाचकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल घडू शकते अशी मला आशा आहे. थँक्यू. नमस्कार, मी प्रशांत घोडवाडीकर. मला आज खूप आनंद होतो आहे की माझ्या संशोधनपर पुस्तकाचं आज मी विमोचन करत आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे दलित अत्याचार समकालीन सामाजिक वास्तव. हा विषय निवडण्यामागचा मुख्य हेतू होता की मराठवाड्यात किंवा संपूर्ण भारतात देशामध्ये कुठं ना कुठं दररोज अनुसूचित जाती अनुसूचित जमातीवर अत्याचाराच्या घटना घडलेल्या असतात. या घटना घडण्यामागचं अनेक कारण आहेत. म्हणजे वास्तव कारण हे समाजाच्या पुढे कधीच येत नाही. येते फक्त पेपरमध्ये बातमी, कटआउट. त्या कटआउटवर लोक त्या घटनेचा अंदाज बांधले जातात. पण मी असं ठरवलं की या घटना आजही घडतात तर मग या घटनेमध्ये शिक्षेचं प्रमाण का कमी आहे, शिक्षा वाढ का होत नाही. मग या घटना इतर लोक जसं या अनुसूचित जाती जमाती अत्याचार कायद्याबद्दल ज्याप्रमाणे ब्लेम करतात की हे सर्व लोक खोटे अटॅसिटी करतात, खोटे गुन्हे दाखल करतात, ह्या अनुषंगाने मी संशोधन करण्यास सुरुवात केली. ह्या संशोधनामागचा मुख्य हेतू हाच होता की शिक्षा का प्रमाण होते आणि अत्याचाराचे स्वरूप कोणत्या प्रकारचे आहे. मी बेसिकली मुळात संशोधनाचा अभ्यास करताना सुरुवातीला निवडलं आहे की ज्या गावात अनुसूचित जाती जमाती अत्याचाराच्या घटना घडल्या आहेत त्या गावातल्या लोकांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन ह्या सगळं ग्रंथाचं विवेचन केलेलं आहे. त्यामुळे प्रकर्षाने जाणवलेली बाब अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा हा केवळ फक्त एक कलमापुरते मर्यादित झालेला आहे. ते कलम म्हणजे 131R किंवा 3110. म्हणजे त्या कलमाचं विवेचन असं आहे की सार्वजनिक ठिकाणी माझ्या जातीवरून माझा अपमान करणे. आता ह्याच्यावर बेसिकली मी ज्या फाइंडिंग काढलेल्या आहेत, ज्या घटनेमध्ये व्यक्तीची मृत्यू झालेला आहे त्या घटनेमध्ये सुद्धा या कलमाचा वापर केलेला आहे आणि या कलमाचा वापर केल्यामुळेच आरोपीला शिक्षेचं प्रमाण कमी होत आहे. मुळात ह्या अट्रॉसिटीच्या घटना खोट्या होत नाहीत जोपर्यंत उपविभागीय दर्जाचा अधिकारी त्याचा तपास हे करत नाही आणि तपासांती जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत त्या घटनेचं म्हणजे घटनेच्या अनुषंगाने FIR दाखल केली जात नाही. हे वास्तव आहे. त्याच्यामुळे फेक अट्रॉसिटी होत नाही. फेक अट्रॉसिटी कशामुळे होते, काही समाजामध्ये आपलेच काही लोक असतात
की जे विनाकारण काही कारण नसताना सांगतात की मी तुझ्यावर फेक अट्रॅसिटी करतो, काहीतरी करतो, की त्याच्या मागचं राजकारण असतं, षडयंत्र असतंय. आणि हे 2 गावातले प्रस्थापित लोकांच्या अंतर्गत भांडणामध्ये अनुसूचित जाती जमातीच्या व्यक्तीचा वापर ह्याच्यासाठीच केला जातो. आणि जर फक्त या ठिकाणी अशा वापर आणि अशा घटनाची चर्चा होते आणि वास्तव घटनेची चर्चा होत नसल्यामुळे सामान्य लोकांना वाटते की अट्रॉसिटीच्या केसेस या फेक आहेत. जोपर्यंत ते प्रस्थापित लोक अनुसूचित जाती जमातीच्या लोकांचा एकमेकांची कुरापती काढण्यासाठी वापर करत राहतील तोपर्यंत अशा घटना घडतील. आणि ह्या घटनेच्या अनुषंगाने याच्याबद्दल लोकांमध्ये अशीच जाणीव निर्माण होईल की ह्या घटना फेक आहेत. त्यासाठी मी एक संशोधकर्ता हेच मांडलं आहे की जे हेच नेते पुढे भविष्यामध्ये जेव्हा कोर्ट म्हणजे केस कोर्टात येते त्यावेळेस हे नसतात. त्याच्यामुळे ह्या दलित अत्याचार घटना घडून सुद्धा शिक्षा प्रमाण व्हायचे अनेक कारणं आहेत. त्या अनुषंगाने मी सर्वांना विनंती करेन की हे सगळं पुस्तक ग्रंथ वाचावं. हे आपले ग्रंथ आलेले आहे. ग्रंथ वाचून त्याच्यावर विवेचन करून मला आपल्या प्रतिक्रिया कळवाव्या. त्या अनुषंगाने मी सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू. देखिए, मैं तो सबसे पहले इस हिम्मत भरे काम के लिए प्रशांत जी को धन्यवाद दूंगा, उनका अभिनंदन कर रहा हूं कि ऐसे वक्त में जबकि हिंसा के सवाल को, सामाजिक हिंसा के सवाल को उठाने में लोग हिचकते हुए पूरी किताब लिखी, दलित अत्याचार समकालीन सामाजिक वास्तव. ये जो किताब है ये बहुत ही मूल्यवान योगदान है सामाजिक हिंसा को समझने के लिए. और हिंसा जब समझी जाएगी तभी उसके अंत की तरफ बढ़ा जाएगा. इस बीच में स्थितियां बहुत जटिल हुई हैं. हम जानते हैं कि प्रशासन से लेकर के न्यायपालिका तक जो जातिवादी हिंसा होती है उस मामले में बहुत ढिलाई बरती जाती है. बहुत कहें कि ऐसा रवैया अपनाया जाता है जिसमें अक्सर अपराधी छूट जाते हैं. इस किताब में तमाम जो केसेज हैं जो दर्ज हुए हैं, जो दर्ज नहीं हो पाए हैं इस इलाके के, मराठवाड़ा के, और भी चीज़ों का संज्ञान लिया गया है. रिगरस एकेडमिक जो है वो वर्क के साथ ये काम, ये मुद्दा अपने हाथ प्रशांत ने लिया है और उसको निभाया है. निश्चित तौर पर इसमें कुछ संपादन की जरूरत होगी, लेकिन ये काम जो है वो बेशकीमती है. इसकी बहुत ज़रूरत थी. इस बीच में अत्याचार बढ़े हैं, इस बीच में हिंसा बढ़ी है. उस हिंसा का डॉक्यूमेंटेशन होना चाहिए. अगर वो डॉक्यूमेंटेशन नहीं होता है तो बहुत मुश्किल होगी. इसलिए इस किताब को पढ़ना, इस किताब पर चर्चा करना हर एक के लिए ज़रूरी है. सर, तमाम साहित्यिक